श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला हनुमान चालीसेचा 11 दिवसाचा संकल्प कसा करतात हे सांगणार आहे. भरपूरदा मला हा प्रश्न येतो की माझ्या चॅनलवरती मी मागे हनुमान चालीसेचा संकल्प केला होता, त्याचा व्हिडिओ आहे. तर त्याबद्दल मला भरपूर विचारलं जातं. आज त्याचं जे डिटेल आहे, ती सेवा कशी करावी लागते हेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आपल्याला हनुमान चालीसेचा 11 दिवसाचा संकल्प घ्यावा लागतो. आता संकल्प कोणत्या दिवशी घ्यायचा, कसा घ्यायचा? तर संकल्प आपल्याला शनिवारी किंवा मंगळवारी या 2 दिवशीच आपण घेऊ शकतो. त्याचा टाईमही फिक्स असतो. जर तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्ताला जर केलं 4 वाजता, तर तुम्हाला 11ही दिवस 4च वाजता करावं लागतं आणि जर तुम्ही संध्याकाळी 6 वाजता केलं, तर तुम्हाला 6 वाजता करावं लागतं. तर ह्या असे टाईम फिक्स असतात किंवा सकाळी किंवा संध्याकाळी असं हे 2 टाईम करावं लागतं. म्हणजे 2 टाईम नाही, 2ही टाईमातून एका टाईमाला फिक्स 11 दिवस करायचं असतं. आता याची पूजा मांडणी कशी करायची? एक पाट घ्यायचा, त्यावरती लाल वस्त्र अंथरायचं आहे. एक तांब्या भरून घ्यायचा आहे. त्या तांब्यामध्ये ₹1 नाणं, 1 लवंग असं टाकायचं आणि त्यानंतर हनुमानजींचा फोटो असेल तुमच्याकडे तर तो ठेवा. पण सहसा आजकाल कोणी हनुमानजींचा फोटो घरामध्ये ठेवत नाही. कारण ते ब्रह्मचर्य देव आहे म्हणून. तर त्यांचं कुणी फोटो घरात ठेवत नाही. तर तुम्ही जी हनुमान चालीसेची प्रत घ्याल, जी हनुमान चालीसा आपली असते, तीच तुम्ही समोर ठेवून तिचंही पूजन केलं तरी चालतं आणि त्यानंतर समोर एक गोडाचा नैवेद्य वगैरे तुम्ही ठेवायचा. एवढीच पूजा मांडणी आहे. एक तुपाचा दिवा लावायचा. हे झालं की आता मी कसं करायचे, मी संध्याकाळी 6 वाजता शार्प 6ला मी ह्या सेवेला बसायचे. 6 वाजता बसले की 6, 6:30, पावणे 7 पर्यंत माझे 11 वेळा हनुमान चालीसा वाचून होऊन जायचे. 11 दिवस 11 वेळा हनुमान चालीसा वाचायची. ह्या सेवेने आपलं भरपूर आयुष्य बदलतं आणि ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे, सरकारी ड्युटी हवी आहे, आर्थिक परिस्थिती चांगली नाही, त्यांनी ह्या सेवा केल्याच पाहिजे. आपण महाराजांची सेवा करतोय, आपल्या कुलदेवीची सेवा करतोय, पण त्या सेवेसोबत आपल्या ह्या सेवाही करणं खूप गरजेचे आहे. आणि ह्या 11 दिवसाच्या संकल्पामध्ये तुम्हाला एवढे सुंदर अनुभव येत जाईल ना, तर तुम्ही स्वतःच त्याचा अनुभव घेऊन बघा. आता याला नियम आहे, ब्रह्मचर्या पाळायची आहे, नॉनव्हेज खायचं नाहीये, कांदा लसूण पण खायचा नाही. ह्या 11 दिवस आपल्याला ही सेवा करायची असते. आणि सेवेचं उद्यापनही अगदी साधं सोपं आहे. उद्यापनाला आपल्याला काहीतरी गोडाचा वगैरे नैवेद्य करायचा आहे. नैवेद्यही कांदा लसणाचा नाही पाहिजे, विदाऊट कांदा लसूण पाहिजे. तो झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा, 11 वेळा हनुमान चालीसा वाचून घ्यायची. आणि आता राहिला प्रश्न की ते पाण्याचं काय करायचं? ते पाणी तुम्ही दररोज बदलू शकता किंवा स्वतःही पिऊ शकता. या पद्धतीने ही सेवा करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.